मित्रांनो, न्यू मधुर मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, कालचा म्हणजेच 20 जानेवारीचा रिव्ह्यू स्किप झाला होता, ज्यामध्ये असं दाखवलं गेलं होतं की जानकी आणि अवंतिकाने थेट पोलिसांना जाऊन राहुलबद्दल सगळं सांगितलेलं असतं आणि चौकशीसाठी आता पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतलेलं असतं. त्यानंतर या दोघीही धावपळ करत आहे. अवंतिका धावपळ करते, त्यामुळे सौमित्र तिच्यावर प्रचंड भडकलेलं असतं आणि या सगळ्याचा दोष तो जानकीलाच देत असतो. तर आता आजच्या 21 जूनच्या एपिसोडमध्ये जानकीला सौमित्रचं बोलणं आठवत असतं की कशा प्रकारे जर अवंतिकाला काही झालं किंवा बाळाला काही झालं तर सर्वस्वी जानकी जबाबदार राहणार आणि तिला वाईट वाटत असतं. तेव्हाच अवंतिका म्हणते की वहिनी, सौमित्र कधी कधी खरंच खूप विचित्र वागतो, त्याच्या वतीने मी माफी मागते. जानकी तिला समजावते की नाही ग, खरं तर भाऊजी कुठेच चुकत नाहीये. आता इतक्यात अवंतिकाला डॉक्टरांचा कॉल येतो. आता अवंतिका म्हणते की हो आलोच आम्ही. ती फोन कट करते. जानकीला सांगते की डॉक्टरांचा फोन होता, विक्रांत भाऊजींच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आलेत. मी त्यांना सांगितलं होतं की रिपोर्ट आल्या कॉल करा. बहिणी, आपल्याला तिथे जायला हवं. जानकी ही होकार देते आणि दोघेही तातडीने आता सिटी हॉस्पिटलला पोहोचतात. तिथे गेल्यानंतर डॉक्टर सांगतात की विक्रांतचा खून साधारण 12 ते 15 दिवसांआधी झालेला असावा. एका जोरदार शस्त्राने डोक्यात मारलंय, त्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. हे ऐकून जानकी व अवंतिकाला मोठा धक्काच बसतो. अवंतिका विचारते की डॉक्टर, मर्डर वेपन काय असू शकतं, काही अंदाज आहे का? तेव्हा डॉक्टर सांगतात की एखाद्या हतोड्याने वार केलेला असावा, कारण शरीरावर इतरत्र काहीही जखमा नाहीये, म्हणूनच एखाद्याने शांत डोक्याने हा खून केलेला असावा. ते ऐकून अवंतिका म्हणते की थँक्यू डॉक्टर. तर डॉक्टर सांगतात की PMचे रिपोर्ट आलेत, तुम्ही आता बॉडी क्लेम करू शकता, पेपरवर्क तुम्ही कंप्लीट करा. अवंतिका होकार देते आणि दोघेही जात असतात. जानकीच्या डोक्यात मात्र तेच विचार सुरू असतात की विक्रांतचा खून कोणीतरी शांत डोक्याने केलाय, एखाद्या हतोड्याने डोक्यात वार केलाय आणि आता ती स्तब्धच झालेली असते. त्यानंतर इकडे पोलीस स्टेशनमध्ये आता हा राहुल घाबरूनच बसलेला असतो. इन्स्पेक्टर तिकडे येतात आणि त्याला म्हणतात की मी तुला थेट प्रश्न विचारतोय, तू विक्रांतचा खून का केलास हे बघ, खरं काय ते सांग आणि स्वतःही मोकळा हो, आम्हालाही मोकळं कर. तेव्हा राहुल मात्र त्याने काही केलंच नाहीये हेच पुन्हा सांगत असतो. तर पोलीस त्याला विचारत असतात की ज्या शस्त्राने तू विक्रांतला मारलंय ते कुठे लपवलंय, सांग, तुझ्याकडेच विक्रांतला मारण्याचा मोटिव्ह होता? तेव्हा हा राहुल सांगतो की अहो, विक्रांत चांगला माणूस होता, त्याचे आणि माझे चांगले संबंध होते, आम्ही एकत्र काम करत होतो, म्हणून मी त्याला मारले असं असू शकत नाही ना. तेव्हा पोलीस म्हणतात की विक्रांतच्या बायकोसोबत अफेअर होतं, का मारलंय तू त्याला, सांग, तूच त्याला मारलंय ना. तेव्हा हा राहुल जरासा गप्प होतं आणि मी त्याला मारलं नाहीये असं म्हणत आता तो काहीशा विचारत असतो. त्याच वेळेस इकडे जेव्हा आता जानकी व अवंतिका घरी पोहोचतात, शर्वरी रडतच बसलेली असते. तर जानकी ऋषीला सांगते की विक्रांत भाऊजींच्या PMचे रिपोर्ट आलेत, आधीच ते या जगात नाहीये, आपल्यात नाहीये हे कळायला खूप उशीर झालाय, त्यामुळे आता त्यांच्या अंत्यक्रियेला आणखी उशीर व्हायला नको. हे ऐकतात शरू व सुमित्रा रडू लागतात. तर ऋषी म्हणतो की ठीक आहे, मी लगेच स्मशानात फोन करतो आणि हॉस्पिटलला जाऊन बॉडी ताब्यात घेतो, पेपरवर्क कंप्लीट करतो. आता सर्वच जण दुःखात असतात आणि इतक्यात पोलीस घरी येतात. सौमित्र विचारतो की काय झालंय? तर पोलिसांना आता रणदिवेंच्या घराची झडती घ्यायची असते. पोलिसांकडे सर्च वॉरंट देखील असतं. जेव्हा जानकी विचारते की सर, अहो पण जर का आमच्यापैकी कोणी खून केला असेल तर मग पुरावा दूर कुठेतरी जाऊन नष्ट करण्याचा प्रयत्न केला असताना आणि इथे असं काही का सापडेल? तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की बरोबर आहे तुमचं, परंतु ही एक प्रोसिजर असते, कारण डेड बॉडी तुमच्याच घराच्या अंगणात सापडली आहे, हेही होऊ शकतं की मर्डर वेपन देखील इथेच कुठेतरी असू शकतं, त्यामुळे हा एक प्रोसिजरचा भाग आहे असं समजा. तेव्हा सर्वच जण होकार देतात. सुमित्रेला वाईट वाटत असतं की घराची झडती होते, परंतु ऋषी कशीबशी तिची समजूत काढतो. त्यानंतर झडतीला सुरुवात होते. 2 कॉन्स्टेबल बेडरूमकडे जातात, तर एक जण किचनमध्ये आलेलं असतं. आता या कॉन्स्टेबलने कपाट, ड्रॉवर्स, बेड सगळं काही अगदी बारकाईने तपासणं सुरू केलेलं असतं. जो किचनमध्ये आलेला असतो तो देखील सगळी भांडी वगैरे पाहत असतो. त्याला तिथे कुठेही
कुठेही काही आढळत नाही. त्यानंतर अखेर तो घराच्या मागच्या बाजूने जातो, तिथेच जिथे ती डेड बॉडी सापडली होती. सगळीकडे तो नजर फिरवत असतो. इकडे सर्वच जण जीव मुठीत धरून टेन्शनमध्ये असतात. शर्वरी जराशी घाबरलेलीच असते आणि तेव्हाच इकडे आलेल्या कॉन्स्टेबलला एका कुंडीच्या मागे एक हतोडा दिसतो. तो लगेच पुढे येऊन सांगतो की साहेब, मर्डर वेपन सापडलंय, चला दाखवतो तुम्हाला. त्या सरशी सर्वच जण तिकडे धाव घेतात आणि मागे येऊन पाहतात तर काय, सर्वांना तिथे तो हतोडा दिसतो. जेव्हा कॉन्स्टेबल हा हतोडा हातात घेतो, त्यांच्या हातात ऑब्व्हियसली ग्लव्स घातलेले असतात. आता त्या हतोड्याला विक्रांतच्या डोक्याचा एक भाग आणि त्यावर लागलेले केस देखील चिटकून आलेले असतात. म्हणजे वार इतक्या जोराने तीव्रतेने केलेला असतो. आता हे पाहता क्षणी शर्वरी तर ढसढसा रडायला लागते. आई, हे सगळं काय झालंय ग? किती निर्दयीपणाने मारलंय ग? हे सगळं असं माझ्याच बाबतीत का? असं म्हणत ती खूप रडत असते. जानकी म्हणते की शर्वरी वंश, अहो सावरा स्वतःला. तर ते इन्स्पेक्टर म्हणतात की बघा किती निर्दयीपणे मारलंय. हे अशा केसेस जेव्हा आम्ही बघतो ना, तेव्हा असं जाणवतं की जगात माणुसकीच संपली आहे. बघून हेच जाणवतंय की ज्याने कोणी हा खून केला त्याने एकदा दोनदा नाही तर वारंवार घाव घातलेत, अगदी जिव्हारी लागतील असे. हे सगळं ऐकताना देखील सर्वांना खूप त्रास होत असतो. त्यानंतर इन्स्पेक्टर सूचना देतात की सर्वात आधी हे वेपनना फॉरेन्सिक लॅबला पाठवा आणि या घरातील सगळ्यांचे फिंगरप्रिंटचे रिपोर्ट घ्या. फक्त यांचेच नाही तर ऐश्वर्या सारंग आणि लॉकअपमध्ये असलेला तो राहुल याचे देखील. हे फिंगरप्रिंट्स वेपनवर असलेल्या फिंगरप्रिंटशी मॅच होत आहे का, तेच पोलीस बघणार असतात. इन्स्पेक्टरांनी कडक सूचना दिलेल्या असतात. पुढच्या 24 तासाच्या आत त्यांना रिपोर्ट्स हवे असतात. आता दिलेल्या सूचनेप्रमाणे काहीच वेळात इकडे लॉकअपमध्ये असलेल्या ऐश्वर्या आणि सारंगकडे 2 कॉन्स्टेबल येतात. एक जण ऐश्वर्याला म्हणतो की मॅडम, तुमच्या हाताचे ठसे हवे आहेत. ऐश्वर्या पुढे येते आणि प्रश्न करते की का आज असं अचानक ठसे का घेताय? काही लीड वगैरे मिळालाय का? तो कॉन्स्टेबल म्हणतो की हो, आधी तुम्ही ठसे द्या मग सांगतो. इकडे सारंगलाही तेच बोलण्यात येतं. ऐश्वर्या आणि सारंग आपापल्या दोन्ही हातांचे ठसे तिथे उमटवत असतात. त्यानंतर ऐश्वर्या विचारते की आता तरी सांगा काय झालंय? तेव्हाच ते कॉन्स्टेबल सांगतात की मर्डर वेपन सापडलंय. सारंग बोलतो की कुठे? तेव्हा तो कॉन्स्टेबल सांगतो की तुमच्याच घराच्या मागच्या अंगणात. सारंग आणि ऐश्वर्याला धक्का बसलेला असतो. तर त्यानंतर ऐश्वर्या मात्र खुश होते. ती म्हणते की आता तरी खरा गुन्हेगार कोण आहे तो पकडला जाईल. आणि सारंग, तुम्हाला जरी पटत नसलं ना तरी माझी मात्र खात्री आहे शर्वरीनेच हे सगळं केलं असणार. आता फिंगरप्रिंट्स मिळालेत ना, मर्डर वेपन मिळालंय, सगळं काही स्पष्ट होईल आणि आपली इथून सुटका होईल असंच ऐश्वर्याला वाटत असतं. त्यानंतर इकडे घरी देखील आता इन्स्पेक्टर तिथेच असतात. एक लेडी कॉन्स्टेबल तिथे उभी असते आणि एक एक करत रणदिवे कुटुंबातील सर्वांच्याच हाताचे ठसे घेतले जात असतात. सर्वात आधी सुमित्रा, त्यानंतर शरू, अवंतिका, जानकी, सौमित्र आणि ऋषी प्रत्येकाने आपापल्या बोटांचे ठसे तिथे दिलेले असतात. त्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतात की हे ठसे फॉरेन्सिक लॅबमध्ये सबमिट करा आणि मला 24 तासाच्या आत रिपोर्ट माझ्या टेबलवर हवे आहेत. ती कॉन्स्टेबल सांगते की यस सर आणि ती तिथून निघून जाते. पुढे इन्स्पेक्टर सर्वांना म्हणतात की हे बघा, आता जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत तुमच्यापैकी कोणीही घराबाहेर पडू शकत नाही. माझे हे 2 कॉन्स्टेबल इथेच असतील, ते तुमच्यावर लक्ष ठेवतील. तेव्हा ऋषी म्हणतो की हो, परंतु आम्हाला विक्रांतच्या डेड बॉडीवर अंत्यसंस्कार करायचे आहेत, आम्हाला त्यासाठी परवानगी द्या. इन्स्पेक्टर सांगतात की ठीक आहे, परंतु हे सगळं क्रियाकर्म करत असताना माझे हे कॉन्स्टेबल तुमच्यासोबत असतील आणि तुम्हा सर्वांवर त्यांची करडी नजर असेल. आता ते या कॉन्स्टेबलला सांगतात की बारकाईने लक्ष द्या आणि त्यानंतर तिथून निघून जातात. काही वेळ उलटून गेलेलं असतं. आता विक्रांतची डेड बॉडी रणदिवेंच्या घरी आणली जाते. ॲम्ब्युलन्स दाराशी येऊन उभी राहते. 2 आता वॉर्ड बॉय विक्रांतची डेड बॉडी घेऊन आतमध्ये येतात. घरातील सर्वच जण दुःखात असतात. सर्वच जण आता पांढरे वस्त्रे नेसून तिथे असतात. डेड बॉडी आत येता क्षणीत शर्वरी लगेच विक्रांत असं म्हणत हंबरडा फोडून रडायला लागते. आता सुमित्रा तिला कशीबशी सावरत असते. अवंतिका आणि जानकीचे डोळेही पाणावलेले असतात. ऋषीलाही खूप वाईट वाटत असतं. तर ही शर्वरी रडतच म्हणत असते की आई, हे सगळं काय होऊन बसलंय ग? माझ्याच नशिबात हे सगळं का? विक्रांत, अरे परत ये ना रे. सारं झालं गेलं विसरून आपण नवी सुरुवात करूया ना. हे सगळं काय होऊन बसलंय असं म्हणत ही शरू आता खूप रडत असते.
आणि त्यानंतर पुढे ती रडतच म्हणत असते की आई सांग ना गं तू विक्रांतला, मी आता नाही भांडणार त्याच्याशी. विक्रांत उठणार आहे विक्रांत असं म्हणत ती आता हंबरडा फोडून खूप रडत असते. तेव्हा सुमित्रा देखील दुःखी होऊन बोलते की देवा, अरे मी तर नेहमी तुझ्याकडे हीच प्रार्थना करत आले ना, माझ्या लेकरांना सुखी ठेव. मग का असं केलं रे माझ्या शर्वरीच्या बाबतीत? तिचा हा संसार अर्ध्यातच तू का मोडलास? अजून यांना जाऊन महिना देखील झाला नाही आणि त्यात हे सगळं, असं म्हणत सुमित्राही आता कोलमडून गेलेली असते. तेव्हा ऋषी तिला धीर देतो, सांगतो की आई प्लीज सावर ग स्वतःला, शरू सावर स्वतःला. हे बघ विक्रांतरावांना जाऊन ऑलरेडी 8-10 दिवस झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. त्यामुळे आता यांना घेऊन जावं लागेल. त्यानंतर जेव्हा सौमी आणि ऋषी ती डेड बॉडी उचलून बाहेर नेणार असतात, शरू मात्र आडवी येते. रडतच सांगत असते की नाही, माझ्या विक्रांतला कुठेही न्यायचं नाही. तो जसा आहे ना तसंच मी त्याच्यासोबत राहील. जानकी धक्क्याने पाहत राहते तर सुमित्रा म्हणते की शरू अगं सावर ना गं स्वतःला. आता सौमित्र म्हणतो की शरू अगं असं काय गं करतेस? जानकीही म्हणते की हो वंश, आता भाऊजींची वाट नका अडवू. विक्रांत भाऊजींना इथून न्यावंच लागेल, त्याशिवाय त्यांच्या आत्म्याला शांती नाही मिळणार. शरू खूप रडत असते. त्यानंतर जेव्हा ती डेड बॉडी उचलून नेत असतात, सर्वच जणींनी तिला अडवून ठेवलेलं असतं. शरू मात्र रागा करत म्हणत असते की विक्रांत, अरे नको ना रे जाऊस, ए विक्रांत असं म्हणत ती आता खूप रडत असते. आणि त्यानंतर अचानकपणे शर्वरीला भोवळ येते. जानकी घाईघाईने तिच्यासाठी पाणी आणते. शरू आता थोडीशी भानावर आलेली असते. इतक्यात बाहेर असलेले सर्व लोक राम नाम सत्य है असं म्हणत स्मशानाकडे निघालेले असतात. इकडे हे सगळं कानावर पडून शरू मात्र खूप रागा करत विक्रांतचं नाव घेऊन रडत असते. तिची ही अवस्था पाहता जानकी मनाशी विचार करते की चुकले मी. ज्या शर्वरी वंशांचा जीव विक्रांत भाऊजींसाठी इतका तिळतिळ तुटतोय, मी त्यांच्यावरच आरोप केला. खरंच खूप चुकलंय माझं असं म्हणत जानकीही आता ओक्साबोक्षी रडत असते. तर आता बराच वेळ उलटून गेलेलं असतं. रणदिवेंच्या घरात विक्रांतचा फोटो लावलेला असतो, हार घातलेला असतो. शरू फोटो पुढेच त्याचं नाव घेऊन खूप रडत असते. आणि तेव्हाच घरी एंट्री होते पोलिसांची. सोबत ऐश्वर्या आणि सारंगही येतात. आता सर्वच जण त्यांच्याकडे पाहत असतात तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की ऐश्वर्या आणि सारंगचे फिंगरप्रिंट मर्डर वेपनवर असलेल्या फिंगरप्रिंटसोबत मॅच झाले नाही. याचाच अर्थ ते निर्दोष आहेत, त्यांनी काही केलं नाही. हे ऐकताच सर्वांनाच खूप आनंद होतो. खरं तर स्पेशल आनंद झालेला असतो जानकी आणि अवंतिकेला. जानकी ऋषीला म्हणते की आता तरी तुमची खात्री पटली ना, ऐश्वर्याने काहीच केलं नाही, मी सांगत होते. तो गप्पच असतो. तर जानकी मात्र बोलते की पण मग हे सगळं कोणी केलं असेल, कोणी केलं असेल विक्रांत भाऊजींचा खून? तेव्हाच ऐश्वर्या शरूकडे पाहत सांगते की मी इतके दिवस जे सांगत होते ना, ते आता सर्वांना पुराव्यानिशी पटेल. या शर्वरीनेच केलं हे सगळं, हिनेच मारले विक्रांतला असं ऐश्वर्या जेव्हा ओरडूनच बोलते तेव्हा ही सुमित्रा मात्र पुढे येते आणि सनकन ऐश्वर्याच्या कानाखाली देते आणि रागानेच म्हणते की काय ग, अगं तिचा नवरा गमावलाय तिने, ती किती दुःखात आहे, अन्न पाणी सोडलंय तिने, तुला दिसत नाहीये का? आणि वर तू तिच्यावरच काय ग आरोप करतेस? ऐश्वर्या ग कुठल्या जन्माचा सोड उगवते तू आमच्यावर? त्यानंतर हे इन्स्पेक्टर सुमित्रेला सांगतात की हे बघा, आम्ही तुमचं दुःख समजू शकतो, परंतु ऐश्वर्या मॅडम जे बोलतायत ते बरोबर आहे. तेव्हा जानकी म्हणजे असं विचारते तेव्हा इन्स्पेक्टर मोठा धक्कादायक खुलासा करतात की त्या मर्डर वेपनवर फक्त एकाच व्यक्तीचे फिंगरप्रिंट आहे आणि त्या आहेत शर्वरी. हे ऐकतात सर्वांच्या पायाखालची जमीनच जणू सरकते. तर जानकी धक्क्यानेच काय वंश असं उद्गारते. शरू मात्र म्हणत असते की नाही नाही, मी नाही केलं हे सगळं, माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम होतं, मी का करेन हे सगळं, कोणीतरी सांगा यांना. इन्स्पेक्टर मात्र सांगतात की आम्ही हे सगळं पुराव्यांच्या आधारेच बोलतोय. त्यानंतर सुमित्रा त्यांना समजावू लागते की अहो हे काय बोलताय तुम्ही, माझी शर्वरी कुणाला मारणं शक्यच नाही आणि ती स्वतःच्याच नवऱ्याचा खून का करेल? त्यानंतर शरू देखील रागा करत बोलत असते की दादा, अरे सांगणार रे तू यांना, माझं खूप प्रेम होतं रे विक्रांतवर, मी हे सगळं का करेन? तेव्हा आता इन्स्पेक्टर मात्र रागानेच सांगतात की हे बघा, तुमच्या नावाचं अरेस्ट वॉरंट आहे, तुम्हाला अटक करावीच लागेल.
जेव्हा शरूला अटक करण्यासाठी कॉन्स्टेबल पुढे सरसावतात, ती मात्र रडतच ऋषीजवळ येते आणि सांगत असते की दादा, अरे प्लीज, मी नाही रे असं काही केलंय, मी विक्रांतची शपथ घेऊन सांगते, तू प्लीज समजाव ना यांना. ऋषी तिला शांत करतो आणि त्या इन्स्पेक्टरांना सांगतो की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, शरू हे असं काही करणं शक्यच नाही. सुमित्राही म्हणते की अहो, ती मुलगी आहे हो माझी, मी जन्म दिलाय तिला, ती हे असं काही करणं शक्य नाही, ती अशी नाही आहे हो. तेव्हा इन्स्पेक्टर रागानेच बोलतात की तुम्ही शांत राहा आणि आम्हाला आमचं काम करू द्या. आता शरूला अटक करून घेऊन जाणार असतात. मित्रांनो, आजचा एपिसोड इथेच संपतो. तर पुढील भागात शरू रडत असते आणि आता पोलीस तिला घेऊन तिथून जात असतात. शरूला ताब्यात घेतलं जातं. त्यानंतर आता सुमित्रा मात्र ऐश्वर्याला म्हणते की अगं, तुझ्यामुळे झालं हे सगळं, का तू माझ्या मुलीला अडकवलं, माझ्याच घरात राहून हे सगळं करताना तुला लाज नाही का वाटली. तेव्हाच सौमित्र सांगतो की आई, आपली शरू हे असं काही करणं शक्यच नाही, हे असं करणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे ऐश्वर्या. तेव्हा ऐश्वर्या रागानेच म्हणते की मी ऐकून घेते म्हणून उगीच काहीही बोलू नकोस सौमित्र. तेव्हाच ऋषी सांगतो की तेव्हा सौमित्र बोलतो की बोलणार, मी पुन्हा पुन्हा तेच बोलणार. आता दोघांचेच वाद सुरू होतात. तर तेव्हाच ऋषी मनाशी म्हणतो की मर्डर वेपनवर शरूचे फिंगरप्रिंट सापडलेत, याचाच अर्थ जानकी जे बोलत होती ते खरं होतं आणि तो जानकीकडे पाहू लागतो. मित्रांनो, अखेर हा तिढा नक्की काय असेल? त्या हतोड्यावर शरूचे फिंगरप्रिंट आले कसे असणार? राहुल आणि शरू दोघांनी मिळून हे सगळं केलं असणार की राहुलने शर्वरीला अडकवलं असणार? सर्वच काही पाहणे खूप उत्सुकतेचे असेल. अशाच नवनवीन एपिसोडच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या न्यू मधुर मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.